अर्चू, सासूबाई, मला माहित होतं तू जेवायला येणार नाहीस म्हणून. मी वरच घेऊन आले तुझं ताट. खाऊन घे बरं बेटा. असा अन्नावर राग नाही काढायचा ग. सॉरी सासूबाई. रडायला काय झालं आता? झालं ना सगळं स्पष्ट. सुहासनी खरं काय ते सांगून टाकलं. आता सगळे गैरसमज दूर झाले. आता कशाला रडायचं? काय ग, तुला नाही ना कसला संशय, काही प्रश्न? नाही हो सासूबाई, मी त्यांच्यावर हा असा इतका वाईट संशय घेतला याचाच मला जास्त त्रास होतो. ते बिचारे त्या अंध मुलीला मदत करत होते आणि मी त्यांच्यावर इतका वाईट संशय घेतला. किती वाईट बायको आहे हो मी. अगं वेडी आहेस का? माझंच बघ ना. अगं मी आई असून त्याच्यावर संशय घेतला म्हणून असा त्रागा करून घ्यायचा का? सगळे गैरसमज दूर झालेत. आपली चूक आपल्याला समजली ना. सुहासचाही राग नाही आपल्यावर. झालं तर मग पण हे असं नाही हो. अर्चू ऐक ना. अगं डोळे पुस बघ. तुला एक सांगू, अगं तू एक बायको आहेस, मी एक आई आहे. ह्या अगोदर आपण एक स्त्री आहोत. आपले स्वभाव कसेही असू दे ग, पण नात्यांच्या बाबतीत आपण हळवे असतो ग. मुलगा असो किंवा नवरा असो, अशा परिस्थितीत आपण संशय घेतोच ग. गैरसमज हे होतातच. आता माझंच बघ ना. घरापेक्षा जास्तीत जास्त वेळ गोठ्यात काढलेल्या, प्रामाणिकपणे काम करणाऱ्या बिचाऱ्या माझ्या नवऱ्यावरच मी संशय घेतला. अर्चू तुला एक सांगू, माझं मन मला सांगत होतं ते असं नाही करणार. सुहासच्या बाबतीतही मला असंच वाटत होतं ग. हो सासूबाई, हो मला पण राहून राहून असंच वाटत होतं की हे नाही असं करणार, हे ह्यांच्या मनात नसेल हो असं काही. पण तरी मी संशय घेतलाच ना. तुला हे असं का वाटलं सांगू? तुझं प्रेम आहे ग त्याच्यावर. अजून एक सांगते, या एका प्रसंगाने तुमच्यातलं प्रेम आणि विश्वास आणखीनच वाढेल बघ. सेठ, काय झालं? अदिती, मी खूप प्रयत्न केला ग, पण मी नाही राहू शकत तुझ्याशिवाय. सेठ, मला विचार करायला वेळ हवा होता, मला स्पेस हवी होती म्हणून मी इथे आलो. का तर मला बघायचं होतं की मी तुझ्याशिवाय राहू शकतो का. पण अदिती नाही जमत आहे मला. मी इथे मुंबईत नाही राहू शकत ग. मग तिकडे अमेरिकेत काय राहणार आहे मी तुझ्याशिवाय. पण खरं सांगू, माझं स्वप्न आहे, मला अमेरिकेत जायचंय. मला खूप काम करायचंय, खूप पैसे कमवायचे. 2-3 दिवस विचार केल्यानंतर मला जाणवलं हे सगळं मी कोणासाठी करतोय. तुझ्यासाठी, आपल्यासाठी. पण तूच माझ्या बरोबर नाहीस म्हटल्यावर या सगळ्याला काय अर्थ आहे? काहीच नाही ना. अदिती, मला हे जाणवलंय की मला तुझ्याशिवाय दुसरं काही महत्वाचं नाहीये. मी नाही राहू शकत तुझ्याशिवाय. सेठ, सेठ प्लीज शांत हो. बघ, मी पण मिस करते रे तुला, आणि मी आहे तुझ्या बरोबर. आपलं प्रेम स्ट्रॉंग आहे. तू काहीच काळजी करू नकोस. मी आहे ना, सगळं छान होईल. बरं, मला सांग, तू परत कधी येतोस? उद्याच येतो. मला नाही राहता येणार तुझ्याशिवाय. लवकर ये, मी खूप मिस करते तुला. बघ ना, आज आपल्या देशमुख इंडस्ट्रीजच्या ऑफिसमध्ये मी पहिल्यांदा जाते आणि तू नाहीयेस माझ्या बरोबर. अदिती, मला ज्या कंपनीकडून ऑफर आली आहे ना, मी त्यांना आत्ताच मेल करून सांगतो की मला आता नाही जमणार. से खरंच?
पण सेठ, तू खुश आहेस ना? तुला तर अमेरिकेत अदिती, मला तू सोडून काही नकोय. मला तुझ्या सोबत राहायचंय, मग जगाच्या पाठीवर कुठेही असो. पण तू घाईत काहीच डिसिजन घेऊ नकोस. जो काही डिसिजन घेशील तो नीट विचार करून घे. आणि तुझा जर हाच डिसिजन असेल तर मी तर खूप आनंदी आहे. तू लवकर ये सेठ. होतं ना. खरंच खूप छान लॅपटॉप आहे. आणि तुमच्यासारखे खंबीर आई वडील तिच्या पाठीशी असताना कशाला भीती. आता बघा, अजून नेटानं आणि जोमानं काम करेल यात शंकाच नाही. हो, तर बिझनेस म्हटल्यावर आम्ही ठामपणे तिच्या पाठीशी उभे राहणारच ना. कसं आहे ना, तुमच्यासाठी जशा तुमच्या परंपरा, प्रथा, रूढी इम्पॉर्टंट आहे ना, तसंच आमच्याकडे बिझनेस बद्दल आहे. हो हो, दिसतच ते. नाही तो लॅपटॉप ठेवा आता बॅगेत, नाही तर सरकेल बोनेट वरून खाली. या शुअर. सॉरी यायला जरा उशीर झाला. मी आवरतच होते, तेवढ्यात सेटचा कॉल आला मला. येतोय तो उद्या. अगं येणारच ना, त्याला करमत नसेल तिकडे बायकोशिवाय. आणि हिचं मन तरी कुठे थाऱ्यावर आहे. आज ऑफिसचा पहिला दिवस आहे, विसरली. बोलत बसली ना त्याच्यासोबत फोनवर. नाही तसं नाही, म्हणजे खूप दिवसांनी आम्ही खूप छान बोललो. बरं वाटलं. कळलंच नाही काही, म्हणून थोडा उशीर झाला. आता येतोय ना तो. हा चला, म्हणजे सिद्धूचं 5 परतावून सुद्धा झालं. आदिती, ये बेटा. काय कुठं चालली सॉरी? हा, गावाला चाललोय परत. निघालास पण? आणि हे काय सगळं सामान पॅक करतोयस? आता कायमचाच चाललोय. कायमचा म्हणजे आता काय गावालाच राहणार का काय? ऑब्विसली ब्रो, गावातच राहणार. त्याच्या आजोबांनी मस्त मोठी फॅक्टरी उघडली आहे ना. पण काही म्हणा, पाय की नशीब एक नंबर आहे. आपल्या नशिबात काय, फक्त स्ट्रगलच करायचं आणि कष्टच करावं लागतं. फॅक्टरी उभी करायला पण कष्ट घ्यावे लागणार आहेत ना. आमच्या गावात उभी राहणारी पहिली फॅक्टरी आहे. आमचं गाव तसं छोटं आहे, त्यामुळे सगळं प्लॅनिंग, फॅक्टरीसाठी फायनान्स उभं करणं, प्रोडक्ट डिझाईन करणं, मग मार्केटिंग, मग मार्केटमध्ये प्रोडक्ट लॉन्च करणं, यामध्ये सुद्धा स्ट्रगल आहेच ना. पण काय रे, आधी एवढं बोलायचं असते मी आणि आदिती अमेरिकेला जाणार, तिकडे सेटल होणार, ते कॅन्सल. ते सोड रे. अरे याचा ब्राईट फ्युचर मस्त गावातच आहे. इथं असं कोणाच्या हाताखाली काम करण्यापेक्षा तिथं गावात स्वतःचा बॉस ना. यार सिद्ध्या, इथं माझा मुंबईत काय झालं नाही तर मला तुझ्या फॅक्टरीमध्ये जॉब देशील ना? हे बघ, आपल्याला वशिला नकोय ब्रो. इथं रीतसर इंटरव्ह्यू देणार. जर काही नाही झालं तर मग जाऊ सिद्धेच्या गावाला. काय म्हणतो? हे चल, मी नाही येणार. मला गावातच राहायचं असतं तर मी माझं गाव सोडून इथे कशाला आलो असतो. आणि मी मुंबईत सुद्धा नाही राहणार. मी जाणार मस्त अमेरिकेला. आणि हा सिद्ध्या, अमेरिकेत जाणं एवढं काय अवघड नाही बरं का. अरे आपला देवा जाऊ शकतो तर आपण पण जाऊ शकतो ना. एक मिनिट, देव्या अमेरिकेत जातोय? अरे हा, तेच तुला सांगायला आलो होतो. आज पार्टी ठेवली, आपण देवाला सेंड ऑफ देणार आहोत. आणि हा, देव्याने तुला सुद्धा बोलवलंय बरं का. देव्याला आणि अमेरिकेत जॉब? कसं सिद्ध्या? अरे चालेल ना तुला? हो चालेल. खरंच देव्या अमेरिकेत जातोय? अरे हो ना, आम्हाला सुद्धा धक्का बसला. पण जोक सापड बर का, तो अमेरिकेला जातो हे खरं आहे बर का. बरं चाल, आता त्याला पार्टीमध्ये जाऊन विचारू. काय रे देव्या, बायडन भाऊ का मामा लागतोय का तुला? तुला जॉब देतोय. या सुनबाई या, देशमुख इंडस्ट्रीच्या ऑफिस मध्ये तुमचं स्वागत आहे. तात्या, तुम्ही कधी आलात?
यशस्वी व्हा, यशस्वी व्हा. नमस्कार करतात ते. त्याहो किती दिवस नव्हता तुम्ही इथे. आम्ही खूप जास्त मिस केलं तुम्हाला. अरे देवनी सांगितलं मला, बरं वाटलं तू पण आलास फॅक्टरीच्या कामासाठी म्हणून. आदिती थांब बाळा. या सुनबाई, तुमचं टेबल दाखवतो मी. या. नाही तसं काही नाहीये. सेट घेणार आहे ना आज, तर त्याच्यासाठी त्याच्या आवडीचं काहीतरी बनवायचा विचार करत होते. जाऊबाई तुम्ही आता काहीच विचार करू नका. आम्ही दोघी जे सांगतो ना ते ऐका. आणि प्रत्येक वेळी तुम्हीच आमच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे असं काही नाहीये. हो ना, आता जसं आम्ही सांगतो ना तसंच करायचं. म्हणजे अहो म्हणजे सिद्धू भाऊजी आता इतक्या दिवसांनी घरी येणार, म्हणून तुम्हाला त्यांच्यासाठी स्पेशल काहीतरी करावं असं वाटतं ना. हो मग आम्ही सांगतो काय काय करायचं. हे बघ, आजचा दिवस आहे ना, ही साडी बांगड्या म्हणजे ही आदर्श सूट जरा बाजूला ठेव. आणि आजचा दिवस फक्त सिद्धूची बायको म्हणून विचार कर. काय सांगतो. हे खरंच करू मी? हो, पण घरी कोणी बघितलं तर? ते तू आमच्यावर सोड, आम्ही करतो सगळ्यांना मॅनेज. पण काय करणार तुम्ही? आम्ही तुम्हा दोघांना प्रायव्हसी मिळवून देणार. कारण या घरात प्रायव्हसी आपोआप मिळत नाही, ती मिळवावी लागते. जाऊ दे, तू काळजी नको करूस. आजचा दिवस तुझा आणि सिद्धूचा आहे. छान एकमेकांबरोबर वेळ घालवा. बाकी सगळं बघतो आम्ही. हो ना अर्चू? हो हो हो. चला अर्चू, चल चल. काहीच न सांगता कसं काय कळतं तुम्हाला मनातलं? खूप गोड आहात तुम्ही. अहो थँक्यू काय त्यात. चल आता तू पण लवकर तयारीला लाग आणि सिद्धूला छान सरप्राईज दे. चला. अहो काय, खाऊ द्या ना, खाण्यासाठीच केलंय ना हे. हो, पण आधी मी काय सांगते ते ऐका आणि मग खा. खाता खाता ऐकू शकते मी, कानाने नाही खात. हो पण नीट कळलं नाही तर मग डोकं खाता ना. त्याच्यापेक्षा आत्ताच काय सांगते ते लक्ष देऊन ऐका. आज माझ्या घरी जायचंय, माझ्या सासरी. का? मी नाही येणार. यावं लागेल. अहो तुमच्याच मुलीसाठी चाललंय हे सगळं. म्हणजे आज सिद्धू येणार आहे. सिद्धू आणि आदितीचं लग्न झाल्यापासून त्यांना एकांत मिळालाच नाही हो. त्यामुळे आम्ही सगळ्यांनी मिळून ठरवलंय आज त्यांना एकांत द्यायचा. त्यांना त्यांचं जगू दे जरा. अहो मग त्यासाठी इथून निघायची काय गरज आहे? मी थांबेन माझ्या रूम मध्ये. अहो पण नाही म्हणलं तरी घरात मोठी माणसं आहेत, याचं एक दडपण राहतं ना. माझ्या बाबतीत असं काही नाहीये. आय कॅन अंडरस्टँड. मी थांबते इथेच. एक मिनिट, आपण इथे चर्चा नाही करत आहे. ही ऑर्डर आहे, पाळावी लागेल. एक्सक्यूज मी? अहो म्हणजे सगळ्यांसाठीच आहे, तुमच्या एकटीसाठी नाहीये ही ऑर्डर. आणि तुम्हाला तर खास आग्रहाचं प्रेमाचं आमंत्रण आहे. चला ना माझ्या घरी, माझ्या घरचा पाहुणचार घ्या. तुमचा पाहुणचार नको, पण काही ऑप्शन पण नाहीये. हा मिलिंदही मुंबईला गेलाय. त्या बायका काही ऐकणार नाहीये. त्यात भूक लागली आणि ही बाई मला खाऊ पण देत नाहीये. काय येताय ना मग? बरं. वा. अरे आणखीन एक. आता काय? अहो आज रात्री सिद्धू आणि आदितीच्या आवडीचा स्वयंपाक करायचा आहे. आपण म्हणजे मी पण? हो,
आपण सगळ्या जणी मिळून पटकन स्वयंपाक करू आणि जाऊ. अहो, त्या दोघांच्या आवडीचा स्वयंपाक करायला याल ना? हो येते ना. आता खाऊ द्याल मला? गुड गर्ल. पण तुम्ही कशाला खाताय? मी भरवते ना तुम्हाला. नको नको, मी खाते ना. नाही नाही, असं कसं? आज मी माझ्या हाताने तुम्हाला नाश्ता भरवणार आहे. द्या इकडे. अहो अहो, असं कसं? गुड गर्ल. खा खा, पटपट खा. किती गोड आहेत ना हे देशमुख लोक. व्हॉट? नाही, तुला नाही करणार. सांगतो मी तुला नंतर. ओके, लवकर ये. आणि हो मिलिंद, तू सिद्धार्थला सोडून रत्नाकांच्या घरीच आहे. आम्ही निघतोय. तुला एकदा सांगितलेलं कळत नाही? सांगितलं नाही येते म्हणून, तरी कशाला हॉर्न वाजवतोयस रे? महालक्ष्मी काकू तुम्हाला बोलवण्यासाठी. तर मला काकू म्हणणं बंद कर. आणि हो, एकदा हॉर्न वाजवलेला कळतो मला. मी तुमचं नाव वाजवतोय. महालक्ष्मी. चला ना लवकर, का आम्ही जाऊ? बघ सिद्धार्थ, आहे ती संधी चालू झाली. म्हणजे घरी कोणीच नाहीये आज. फक्त तू आणि आदिती. ओके, आदिती तुझी अगदी प्रेमाने वाट बघते. तिला तुझ्यासोबत एकांतात क्षण घालवायचे आणि तुला ह्या पेपर्सवर सही घ्यायची. कळतंय ना तुला काय करायचंय ते? आदितीच्या न कळत मी तिच्या सह्या विजा ऍप्लिकेशन वरती घेऊ? नाही सर, ही आदितीची फसवणूक होईल. हे बघ, हे सगळं तुझ्या आणि आदितीच्या चांगल्यासाठी घडतंय. ही गोष्ट तू लक्षात ठेव. कुणालाही हर्ट न करता अमेरिकेची स्वप्न सत्यात उतरवायची की भांडून की इतरांना दुखवून, हे तुझं तुला ठरवायचंय. ओके, आणि तू ठरवते. ऑल दी बेस्ट. अरे महालक्ष्मी, तू इथे बाहेर काय करतेस? काही विचारू नकोस. फ्रस्ट्रेट केलंय दिवसभर या देशमुखांनी मला. मिलिंद, आज पहिल्यांदा मी तुझी वाट बघतीये. अर्थात आनंद वगैरे होत नाहीये तुला बघून मला, पण जरा रिलॅक्स झाली. म्हणजे जस्ट विचार कर तू, किती त्रास दिला या लोकांनी मला. मिलिंद प्लीज, आपण हॉटेल बुक करूयात ना. मला नकोय ही माणसं. महालक्ष्मी, अगं चुकतेस तू. कारण आता मला असं वाटतंय की जास्तीत जास्त काळ आपण ह्या देशमुखांबरोबर घालवायला हवा. त्यांचे वीक पॉइंट जे ना ते आपण हेरायला हवे. कारण सिद्धार्थला मी जे करायला लावलंय ना त्याने कधीही स्फोट होऊ शकतो. त्यामुळे पटकन पेटणारी वाघ कुठली आणि आवाज करणारा फटाका कुठला हे जाणून घ्यावं लागेल आपल्याला. म्हणजे नक्की असं काय करायला सांगितलंस तू सिद्धार्थला? आता तू बघच महालक्ष्मी, सगळं जर प्लॅन प्रमाणे घडलं ना तर ह्या देशमुखांचं घर तर तुटणारच, हे मात्र नक्की आहे. आज सिद्धार्थ आणि आदितीसाठी यांना घर रिकामं करावं लागलं. पुढे जाऊन हेच होणार आहे. ह्या दोघांसाठी घर रिकामं करावं लागेल, मात्र कायमचं. एक चूल काय, एक भिंतही राहणार नाही. इतक्या फाटण्या होणार या घराच्या. तू बघत. व्यवस्थित दिसण्यासाठी लाईट लावू का? अगं गप ना, कळेल ना त्या दोघांना. आगे आगे. आपण का घाबरतोय? दीदी घाबरली ना. अगं काय झालं, ओरडतेस कशाला? तिकडे तिकडे काय, जरा शांतपणे सांगशील का मला? किचन मध्ये कोणीतरी आहे. कोणीतरी आहे म्हणजे? 2 जण आहेत. बरं थांब, मी बघतो.
तुम्ही तुम्ही इथे काय करताय? अरे आम्ही आमच्या घरी गेलो होतो ना. तुम्ही परत आलात म्हणजे सगळे पण आले असणार. अरे नाही रे, आम्ही दोघीच. अरे पण का आला परत? अरे म्हणजे आम्ही गेलो होतो माझ्या घरी, पण तिथे काहीच नाही ना सगळ्यांना पुरेल एवढं, म्हणून मग हे सगळं घ्यायला आलो होतो. पण हे असं लपून? अरे तुम्हाला डिस्टर्ब व्हायला नको ना म्हणून. ह्यात काय डिस्टर्ब, सांगायचं ना. थोडी घाबरले मी, आणि आता लागलं असतं तुम्हाला तर. हा ताई, अगं अरे सॉरी सॉरी सॉरी. अरे नाही, आम्ही काहीच पाहिलं नाही हो. सॉरी. नाही तुमचं चालू द्या. चल ना ग ताई. हो हो हो. चला. आम्ही काय नाही पाहिलं. ते द्या इथे. आता कोणी येणार नाही, दार नीट लावून घ्या. कुठे घेऊन चालला. चला बाय दोघांना. बाय. या दोघी पण ना डेंजर आहेत या दोघी. बरं डोंट वरी, आता नाही कोणी येणार. आणि तसंही आपण आपली रोमॅन्टिक नाईट का डिस्टर्ब करायची? बरं ऐक ना, तू जेवण घेऊन ये, मी तुला एक सरप्राईज देतो. अरे आता या दोघींनी एवढं डेंजरस सरप्राईज दिलं, ते काय कमी होतं का? तू यांचा विचार करू नकोस, आपला विचार कर. जा. आलेच. अहो पूर्वी आम्ही गच्चीमध्ये अशाच गाद्या टाकून सगळेजण एकत्र झोपायचो. असे गप्पा मारायच्या, गाणी गायची आणि अशी मस्त झोप लागायची. काय अहो तुम्ही काही काळजी करू नका वीणबाई, तुमची अजिबात गैरसोय होणार नाही. आणि हे तुम्ही मला हातात चाकू घेऊन सांगताय? अजून इथे जेवणाचा पत्ता नाहीये. आलो 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 आम्ही. हा हे बघा, डबे आलेत. आता एक 15-20 मिनिटात सगळा स्वयंपाक होईल. हे पहा वीणबाई, सगळं तयार आहे. आता मी पोळ्यान भात टाकते आणि झालं. आलेच मी. बरं, तर मी काय म्हणतो, जेवण तयार होईपर्यंत आपण सगळ्यांनी दमशराज खेळायचा का? हा पहिले सांगून ठेवतो, मी पण खेळणार. जा बरं बाकीच्या काद्या. बाप काय कोण? आपण जाऊयात ना मुंबईला प्लीज. अरे तो सिद्धार्थ करेल ना तू सांगितलंस तसं. मी या लोकांबरोबर राहू शकत नाही. महालक्ष्मी, पेशन्स ठेव ना जरा. अदिती आणि सिद्धार्थ एकदा अमेरिकेला गेले ना की हे झोपले ना तर यांच्या डोक्यावर छप्पर सुद्धा उरणार नाही. मग बघू म्हातारा कसा गाणी म्हणतो आणि कशी मजा घेत होते, बघच तू. किती छान आहेत या घरातली माणसं. आपल्याला प्रिव्हसी मिळावी, एकांत मिळावा म्हणून निघून गेली घरातनं. असं कोण करतं कोणासाठी? कुठे गेला होता सीट? केक आणायला. तुला मगाशी म्हटलं ना मी, आपल्या फॅक्टरीच्या मशीनसाठी काय काय कंपनीवर कॉन्ट्रॅक्ट साईन केले. हा, आता त्यावर फक्त सह्या करायचे बाकी. पण मी मगाशी म्हटलं होतं ना तुला नाही म्हणून, आणि तू हे आणायला गेला होतास. तू नको ना जाऊस मला असं सोडून न सांगता. नाही जाणार, कधीच नाही जाणार. तुझ्याशिवाय काहीच होऊ शकत नाही. आणि माझं तुझ्याशिवाय. सेठ, आपण बाळाचं प्लॅनिंग कधी करायचं? काय ग, काय झालं? तू आहेस? मला वाटलं दुसरं कोणीतरी आलं.
हे अशा कपड्यात कोणी बघितलं तर काय वाटेल. मी आलेच आवरून. असू दे ना, छान दिसतेस. सिट, सोड ना. बघ, सगळे आलेत. मला खूप काम आहेत. सगळ्यांसाठी नाश्ता सुद्धा बनवायचा आहे. ऐक ना, हे बघ, आपल्यासाठी काल सगळे घरातून बाहेर गेले आणि आता आल्यानंतर त्यांनाच स्वतःसाठी चहा बनवायला लागला. त्याचं गिल्ट आहे मला. आधीच सोड, मला जा. थांब जरा. अगं सगळ्यांसाठी चहा केलाय मी, आणि ते पण प्रत्येकाच्या आवडीचा, अगदी तू करते तसा. आदिती, अगं नवरा आहे मी तुझा. सगळे कष्ट काय तू एकटीच घेणार आहेस का? आणि हे बघ, आपण दोघांनी मिळून जर कामं केली ना तर आपल्यातलं प्रेम अजून वाढेल. आदिती, मी तुला सोडून कुठेही जाणार नाही आणि तुला सोडून काही करणार पण नाही. मी आता जगातली सगळ्यात सुखी आणि आनंदी मुलगी. तू जर माझ्या सोबत असशील ना तर मग आणि काय हवं. अरे सिद्धू, काय झालं बघायची? काही नाही रे सिद्धू. अरे यांनी सांगितलंय तुला वेळ मिळेल तेव्हा ये. जमिनीची कागदपत्र आणि फॅक्टरी बांधायची आहे ना, त्या संदर्भातली काही कागदपत्र त्यांच्यावर सह्या घ्यायच्या आहे. ये तू लवकर. चालेल ना, येतो. आपण सुनबाई कुठे? आवडतेस ना ग? हो हो हो. बयोजी, काय झालं? काही नाही ग, तुला हेच सांगायचं होतं की तू जे काही घातलंयस ना ते तुला खूप छान दिसतंय. आदिती, हे पेपर सबमिट केले की विजाची प्रोसेस पण सुरू होईल. ही टेक्निकल प्रोसेस बघता बघता होईल, पण इमोशनली सगळ्यांची मनं राखून, सगळ्यांना विश्वासात घेऊन, सगळ्यांच्या न कळत आदितीला घेऊन अमेरिकेला जाणं खरंच खूप कठीण आहे. नाही सिद्धार्थ, तुला स्ट्रॉंग राहावंच लागेल. आदितीला घेऊन अमेरिकेला जायचंच आहे. हॅलो, हाय. अरे, तू विजासाठी जी डॉक्युमेंट लिस्ट पाठवली होती, हो, ती सगळे डॉक्युमेंट्स मी तुला पाठवलेत. जरा एकदा चेक करून घे ना प्लीज. आणि हो, काही पेपर्स राहिले असतील तर सांग मला. आदितीचे पेपर्स ना? हो, ते एक एक करून मी पाठवतो तुला, पण काही राहिले असतील तर सांग. मॅरेज सर्टिफिकेट ना? अरे काय झालंय, अजून ते आलं नाही. आलं की लगेच पाठवतो तुला. हो. येस येस, आय कॅन अंडरस्टँड. मीटिंग करायची आहे. कधी? आज? सो सॉरी, आज नाही करता येणार. ऍक्च्युली काय, एक अर्जंट मीटिंग आहे. हो, नाही आपण करूयात ना. मी तुम्हाला तारीख कळवतो. येस येस, डेफिनेटली. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. मीटिंग काय का असं का बघतेस? नाही, मी ब्रेकफास्ट साठी बोलवायला आले होते तुला, पण तू तयार होऊन कुठे जातोयस? असं काय करतेस अदिती? आपलं ठरलं होतं ना फॅक्टरीच्या कामाला प्रायोरिटी द्यायची म्हणून, आणि दोघं मिळून काम बघायचं. तू आज घरातलं काम बघतेस तर मी फॅक्टरी सांभाळणार. उद्या तू फॅक्टरीचं काम करत असशील तेव्हा मी घरचं काम करणार. हो, पण आज फॅक्टरीचं काम म्हणजे मीटिंग आहे का? तू आता फोनवर बोलत होतास. हो अगं, खूप इम्पॉर्टंट मीटिंग आहे. त्याच्यावर आपलं फ्युचर ठरणार. बापरे, एवढी इम्पॉर्टंट मीटिंग? कोणासोबत? आहेत एक माझ्या ओळखीचे. तुला सांगू का,
ते खूप इंटरेस्टेड आहेत आपल्या बरोबर डील करण्यासाठी. खरंच खूप महत्वाची मीटिंग आहे. इसे एवढी इम्पॉर्टंट मीटिंग आहे तर मग मी पण येते. तशी घरातली कामं आटपली आहेत, फक्त 10 मिनिटं थांब. नाही नको, ऐक ना, तू नको येऊस, मी बघतो. अगं माझ्या ओळखीचे आहेत ते ना, म्हणून. हो पण मला सुद्धा यायचंय ना. हे बघ, आपण दोघांनी एकत्र मीटिंग केलीच नाहीये आतापर्यंत. मी पण येणार तुझ्या बरोबर. तुला एकदा सांगितलं ना नको म्हणून. ही Hyundai Alcazar. वाव, इथे बघतानाच एवढी छान वाटतेय. प्रत्यक्षात अनुभव घ्यायलाच हवा. तात्या, बयाजी, खरंच थँक्यू. हे बघा, तुमच्या कुटुंबातले 6-7 जण तर आरामात बसू शकतात. इंटेरियर पार्ट स्पेशियस आणि स्टायलिश, व्हॉइस एनेबल्ड सनरूफ, बोस साऊंड सिस्टीमची लेटेस्ट टेक्नॉलॉजी आणि बरेचसे फीचर्स आहेत तिच्यामध्ये. मित्रमंडळी असो, नातेवाईक असो किंवा तुमच्यासारखी मोठी फॅमिली, निमित्त कुठलंही असो, Hyundai Alcazar सगळ्यांना सामावून घेते अगदी प्रेमाने. वा, एवढं सगळं आहे. हो, हे सगळं एवढं बघून मला खूप पॉझिटिव्ह वाटतं आता. पहिल्यांदा माझ्या मनात एखादी वस्तू बघून निगेटिव्ह विचार आलाच नाही. अशी प्रीमियम SUV आपल्याला पाहिजेच. आणि या SUV मध्ये ट्रे सुद्धा आहे. त्यात आपण आपला आयपॅड ठेवून कामही करू शकतो. मग काय सिद्धार्थ, सुनबाई, आवडली ना SUV? तात्या हो, एवढं सगळं असताना आणि काय हवं? विचार केला होता त्याच्यापेक्षा जास्त फीचर्स आहेत. खरंच खूप छान आहेत Hyundai Alcazar SUV. हो तात्या, लवकरात लवकर Hyundai Alcazar SUV ची सफर व्हायलाच हवी. लवकरात लवकर आपण बुक करून टाकू ही SUV. करून टाका. चालेल चालेल चालेल. थँक्यू. तू आता फ्री आहेस? हो. का, काय झालं? नाही, मला वाटतं की आपण मीटिंगला जायला हवं. अरे पण सिड म्हणालाय ना काही गरज नाहीये, मग कशाला? करेल तो हँडल. पण आधी तू म्हणतोय ना की मीटिंग इम्पॉर्टंट आहे, मग आपण जायलाच हवं. हो पण तू सुद्धा विचारलंस ना सिडला, बघितलं ना तो काय म्हणाला. आदिती, नो डाऊट सिद्धार्थ हुशार आहे, तो मीटिंग चांगल्या पद्धतीने हँडल करेल. पण आदिती, फॅक्टरी बद्दलच्या सगळ्या डिटेल्स सिद्धार्थला माहित नाही आहेत. पण काही न्यू पॉलिसी डिझाईन केलेल्या आहेत. नवीन इन्व्हेस्टर आल्यानंतर खूप काही चेंजेस केलेले आहेत. त्या सिद्धार्थला माहित नाहीयेत आणि त्याने त्या माहिती करून घेतलेल्या नाहीयेत. आणि हे असं असताना ज्या कोणत्या डील साठी त्याने मीटिंग अरेंज केली ती कॅन्सल होऊ नये म्हणून आपण तिथं असणं गरजेचं आहे. बरोबर बोलतोयस तू. बरं, कोणाला काही संशय तर नाही आला ना? नाही सर. नाही, मी घरातून बाहेर पडलो, कोणाला दिसलो नाही म्हणून. नाही सर, कोणाला काही संशय नाही आला. गुड. ही अदितीची डॉक्युमेंट फाईल आहे. यामध्ये तिचं बर्थ सर्टिफिकेट आहे, 10वी-12वीचं मार्कशीट, ते आधार कार्ड पर्यंत सगळं ठेवलंय. म्हणजे आता फक्त राहिलं मॅरेज सर्टिफिकेट, म्हणजे मग झालं. नाही, येईल ते पण येईल. पण आधी तुमचा विजा येईल. पण विजा येईपर्यंत अर्धी लढाई जिंकायला हवी. काय, चल मी तुला पुढचा प्लॅन समजावून सांगतो. सिद्धार्थ, इथे कम्फर्ट आहे ना, म्हणजे भीती नाही आहे ना काही? सर डोंट वरी, ही जागा सेफ आहे, इथे कोणीही नाही येणार. आणि तसंही अदिती आणि युवराजला मी सांगितलंय की तुम्हाला मीटिंगला यायची काहीच गरज नाही. त्यामुळे वी आर सेफ, डोंट वरी. ग्रेट. मॅडम बॅग द्या ना. ए नाही, असू दे, चल. सिद्धार्थ, काय झालं? पण तू सांग ना, काय झालं? मला शोधत का होतास? सिद्धार्थ कुठे? अरे तो गेला ऑफिसला.
कुठली तरी फाईल विसरला. ही फाईल मी घेऊन आलो. तरी मी म्हटलं होतं त्याला युवराज आणेल, पण तो ऐकतोय कुठे. आता ऑफिसमध्ये फाईल नाही सापडणार म्हणून अजून पॅनिक होईल. हा मी कळवते आधी त्याला. माझ्या मनात जो संशय आहे तो अदितीला सांगायला हवा. मी नाही खोटं बोलू शकणार आणि नाही सांगितलं तर सतत हाच विचार माझ्या मनात येणार. थांब युवराज. अरे माझी फाईल आहे ही आणि खूप महत्वाची आहे. आणि तू अदितीला देत होतास. अरे तू दिसला नाहीस ना म्हणून अदितीला देत होतो. खूप महत्वाचे डॉक्युमेंट्स आहेत यामध्ये. थँक्स. सिद्धार्थ एक विचारू का? विचार ना. फायनान्सर सोबत मीटिंग होती का? त्यासाठी ही फाईल नेली होतीस? हो का रे? तिचं ऍप्लिकेशन आणि या बाकीचे डॉक्युमेंट्स कशाला? नक्की कसली मीटिंग होती? तुला आवडतं का आमच्या रोमॅन्स मध्ये यायला? सिड अरे असं का बोलतोयस? तसं नाही ग. नवरा बायको मध्ये काहीतरी सरप्राईज असतं ना. आणि यांनी तुझ्यासमोरच विषय काढला. सरप्राईज? अगं हो ते म्हणजे मी आपला हनीमून प्लॅन करत होतो त्यासाठी विजा ऍप्लिकेशन होतं. खरं तर अदिती मी सगळं झाल्यावर तुला सांगणार होतो पण युवराजने सगळं तुला सांगितलं. युवराज तुला काय गरज होती का विचारायची आणि ते पण अदिती समोर? सॉरी मला काहीच आयडिया नव्हती. तू खरंच आपला हनीमून प्लॅन करत होतास? कुठे? अगं अदिती सगळंच सांगितलं तर काय फायदा आहे. हनीमूनचा प्लॅन करतोय हे तर तुला कळलं. काहीतरी सरप्राईज राहू दे. काय झालं सर? अरे मूर्ख माणसा, काय हे हनीमूनचं काय शोधून काढलंस तू? काय ठरलं होतं आपलं? जर कुणाला काही कळलं तर फॅक्टरीच्या कामाचं कारण पुढे करायचं आणि अमेरिकेला जायचं. हे हनीमून काय रे काही दिवसांचा असतो. पण तुला कळतंय ना तुम्ही एकदा अमेरिकेला गेलात तर परत येणार नाहीयेत म्हणून. सर माहितीये मला. मी तरी काय करू सांगा ना. ती फाईल युवराजच्या हाताला लागली होती. त्याने सगळे डॉक्युमेंट सुद्धा बघितले आणि मला अदिती समोर विचारत होतं हे विजा वगैरे काय म्हणून. आता त्या डॉक्युमेंट्स वरती अदितीची पण सही आहे. हे जर तो पटकन बोलून गेला असता तर? अहो सर मला ऐते वेळेला काही सुचलं नाही. जे सुचलं ते बोलून गेलो. त्याला कशाला नको त्या चौकशा? का विचारतोय तो? पण तुम्हीच जवळ केलंय ना त्याला. आणि आदितीला तर फारच बुळका आहे त्याचा. नशीब आदितीला काही संशय आला नाही. तुला आता जास्त अलर्ट राहावं लागणार आहे. कारण आपण जे काही करतोय ना त्यातली एक गोष्ट जरी फसली ना तर आपला प्लॅन चौपट व्हायला वेळ लागणार नाही. आदितीला काही कळणार नाही. डोंट वरी सर. गुड. मी जरा आलेच. काय झालं युवराज? युवराज बोल ना काय झालं? का अदिती सिद्धार्थची तुला नेणार आहे? काय तुला माहितीये सेट मला कुठे हनीमूनला घेऊन जाणार आहे ते? अदिती कळलं का तुला आपण कुठे जाणार आहोत ते? युवराज आता मला सांगतच होता. हो ना युवराज? अगं नाही मला नाही माहित. अरे आता तर सांगत होतास ना. मी तुलाच विचारत होतो की तुला काही कळलं का? सिद्धार्थ तुला कुठे हनीमूनला नेते ते? हो का? सॉरी पण मी तरी काय करू. मी खूप एक्साइटेड आहे आम्ही हनीमूनला कुठे जाणार आहोत यासाठी. पण हा मला सांगतच नाहीये. नाहीच सांगणार. नको सांगूस. मी काढेन शोध. तुला ओळखताच नाही येणार. आता तर मी ओळखून दाखवणारच. बघच तू. अगं सुमित्रा, सुनबाई, चितू, अरे चाललंय का या घरामध्ये? काय झालं? अरे या सगळ्या बायकांनी हनीमून आंदोलन केलेलं आहे. स्वयंपाक करणार नाही म्हणताय. काय सिद्धू, तू आदितीला घेऊन हनीमूनला जातोय म्हणून सगळं होतं हे. अरे हा काय वेडेपणा आहे? का काय चुकलं त्यांचं? सुनबाईंचं बरोबरच आहे. तुम्ही काय किंवा तुमची मुलं काय सगळे सारखेच. हनीमून तर सोडा हो.
देऊळ सोडून कुठेही फिरायला नेलं नाही त्यांना. आणि सिद्धू भाऊजी तर जाऊबाईंना घेऊन परदेशात जाणार आहेत हनीमूनला. अगं तू हनीमूनचं काय घेऊन बसलीयस? सिद्धू आणि आदितीचं लग्न आत्ता झालंय. हो का? आणि काय हो, नवीन नवीन आपलं लग्न झालं तेव्हा कुठे नेलं होतं तुम्ही मला? दुसऱ्या दिवशी लग्न झाल्यावर गोठा दाखवायला नेलं आणि काय म्हणाला? हेच आपलं जग. काय बापू, असं पण येतंय काय? तुम्ही तर काही बोलू नका. एकदा धाडस करून काय मला ते सिनेमाला घेऊन गेले होते, आणि तोही जय संतोषी मा. त्याच्यानंतर गावातल्या गावात सुद्धा कुठे फिरायला नेलं नाही साधं. काय आप्पा, अरे तू गावात सुद्धा फिरायला नेलं नाही? हो, त्यांचं राहू द्या, तुम्ही नेलत का कधी? हो मग, अगं तुला किती वेळच फिरायला नेलं? अख्खा महाराष्ट्र फिरून झाला ना. पण मला तर काहीच आठवत नाहीये. बाकीच्यांचं जाऊ दे. अगं पण अर्चू, आपलं लग्न ठरलं तेव्हा तुला मी कुठे कुठे फिरायला घेऊन गेलो होतो मी. हो नेलत ना, लपून छपून नेलत ना, तेही लग्नाआधी. मग मी आता त्याचं बोलतेय का? मी हनीमूनचं बोलते. आता हनीमूनला घेऊन गेलात का तुम्ही मला? तुमच्या वेळापत्रकात माझ्यासाठी वेळच कुठे आहे? तुला आता काय झालं रडायला? रडू नको तर दुसरं काय करू? या बाबतीत ते सगळ्यांपेक्षा मी खूप अनलकी आहे. हा माणूस साधा प्रेमाने कधी माझ्याशी बोलत सुद्धा नाही. हनीमून तर खूप लांब राहिलं. तू आधी ग्रॅज्युएट हो, हनीमूनच्या नंतर बघू. बाळा ग बस. आणि काय काय पल्लू, तू कशाला रडते ग? हे बघ, रडून न्याय मिळत नाही. तुम्ही तुमच्या हक्कासाठी आंदोलन करताय ना, मग करा चला. आणि तुम्ही तुम्ही इनकी मांगे पुरी करो, इन्हें हनीमून ले जाओ. हा रत्ना, तू शांत बस, उगाच मजा घेऊ नकोस. हा नाही, तुमचं म्हणणं बरोबर आहे. आपण नंतर ठरवूया ना काय ते. नाहीतर प्रत्येक जोडप्याने आपापसात ठरवा ना. ते स्वयंपाक न करून काय मिळणार आहे? तात्या, हेच तर आमचं अस्त्र आहे. आम्ही स्वयंपाक नाही केला तर हे काय स्वयंपाक करणार आहेत सगळे? काय रे, तुमचं काय म्हणणं आहे? स्वयंपाक करणार का हनीमूनला नेणार? स्वयंपाक करतो, तो जमेल आम्हाला. हे नाना, अरे जमेल का आपल्याला? अरे प्रयत्न तर करू. आणि नाही जमलं तर होऊन काय होईल? फूड पॉइझनिंग. ए नाना, काय? अरे आता अशा आणीबाणीच्या वेळेला तरी पॉझिटिव्ह बोल रे. तुमचं काय ठरतंय ते बघा आधी. चालेल, आम्ही सगळे तयार आहोत. करूया ना मग. काय माणसं आहेत? स्वयंपाक जमवतील, पण बायकोला हनीमूनला घेऊन जाणं कठीण आहे. ते आधी गरजेचं वाटत नाहीये, आधी स्वयंपाक गरजेचा आहे. अहो, बाकीच्यांचं सोडा, पण आपल्यासाठी हनीमून खूप गरजेचं आहे. हो, तुला तर आता विषयच मिळाला बोलायला. पण तुम्ही हा जो काही निर्णय घेतलाय ना, तो निर्णय घेऊन चूक केली आहे बरं का. बघा ना. बघा काय बघा? काय म्हणाला? मी कुठे काय म्हणालो? बापूची टरकली. पण जाऊ द्या, आम्हाला नाही जमणार आहे स्वयंपाक वगैरे. हॅलो लेडीज. फायनली सिद्धार्थ आणि अदितीच्या लग्नाचे फोटोज आणि व्हिडिओज आलेले आहेत. त्या चॅनलला मी रोज फोन करत होते, सारखं त्याचं हे महालक्ष्मी अजून झाले नाहीयेत, अजून व्हायचेत फोटो तयार, हेच चालू होतं. आता बघूयात काय दिवे लावलेत त्यांनी. नक्की आपले चेहरे आणि फोटोचे बॅकग्राऊंड तेच आहेत ना? नाही, या चॅनलरचं काही खरं नाही. हा, लग्न चंद्रावर झालंय आणि आपण सगळे एलियन आहोत असे फोटो तयार केले असते. मॅड गाय. बरोबर आहे, तुम्हीच बोलवलं ना. एक्सक्यूज मी. म्हणजे बरं झालं तुम्ही त्याला बोलवलं, असं म्हणायचं होतं मला. व्हॉट एव्हर. मॉम, तुला माहितीये का, आज आमच्या लग्नाला 1 महिना पूर्ण झाला आणि आजच फोटो झालेत. किती मस्त गिफ्ट आहे.
बरं तुम्ही आता असेच बोलत बसणार आहात का? चला आपण फोटोज आणि व्हिडिओज बघूया. तुम्ही बोलवा सगळ्यांना. सगळ्यांना म्हणजे कोण? आपणच. बाकी आमचे नवरे किचन मध्ये आहेत. आता कळेल त्यांना. एरवी इथे मांड्या ठोकून टीव्ही बघत असतात आणि आम्ही किचन मध्ये. आता कसं वाटतंय ते कळेल त्यांना. एक मिनिट, म्हणजे सगळे जेंट्स किचन मध्ये आहेत? हो, आज सगळे पुरुष स्वयंपाकघरामध्ये स्वयंपाक करणार आहेत. नाही त्याचं काय ना, त्यांनी या सगळ्यांना हनीमून साठी कुठे नेलंच नाहीये. बाबा, म्हणून आज ते सगळे स्वयंपाक करणारे. हा, आणि आम्ही सगळे जण सिद्धू आणि आदितीच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडिओ बघणार आहोत. काय हे, चला चला आवरा पटकन. पण त्यांना जमतो का स्वयंपाक? बघूया का. मी काय म्हणते, तुम्ही सगळ्याजणी आवरून या. मी ह्यांना सांगते शेंगदाणे भाजून द्यायला, नाहीतर पॉपकॉर्न सांगते आपल्या सगळ्यांसाठी. आणि चहा पण सांग सगळ्यांना. चहा पण सांगते. चला चला मॉम, मी एक काम करतो, ते फोटो बघायचे आहेत ना, ते मी लावून घेतो पहिले. चल मी पण येतो. हो चल. आलेच. आजच आपल्या लग्नाला 1 महिना पूर्ण झाला आणि आजच सगळे फोटोज आणि व्हिडिओज मिळाले. ते सगळे मोमेंट्स पुन्हा बघताना किती छान वाटेल ना. हो, बरं ऐक, तुझा आवर पटकन, एकत्र बघूया. ते जाते मी आवरायला, पण मला सांग ना, आपण कुठे जाणार आहोत हनीमूनला? आदिती, कितीही लाडत विचारलंस ना तरी मी सांगणार नाहीये. तुझ्यासाठी ते सरप्राईजच असणार आहे. काढेन मी शोधून. तर कसं समजणार आहे हा सेट कुठे घेऊन जाणार आहे हनीमूनला? अरे माझी फाईल आहे ही, आणि खूप महत्वाची आहे. हा, त्या फाईल मध्ये विजासाठी डॉक्युमेंट्स होते. ती फाईल बघितल्यावर कळेल सिड मला हनीमूनला कुठे नेणार आहे. ते काहीतरी नक्की सापडेल त्या. आदिती, अगं हे काय तुझं आवरलं नाही अजून? अगं आवरून घे पटकन. प्रोजेक्टर लावला की फोटो बघायला सुरुवात करणार आहे. हो, हे काय आवरतच होते. पण मी ते टॉवेल काढला तर मला आठवतच नाहीये मी कुठे ठेवलाय तो. तेच बघत होते. मग हे काय, आणि काय झालंय तुला? ते मी पण ना, मी आवरून येते. कुठे ठेवली त्याने ही फाईल?